शनिवारी रात्री ज्या पबमध्ये बारमध्ये मध्यरात्रीपर्यंत पार्टी सुरू होती त्या पार्टी सुरू असणाऱ्या द लिक्विड लीजर लाउंज या आता बारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळते। पतित पावन संघटना जी आहे त्यांच्याकडून ही सर्व तोडफोड करण्यात आलेली आहे। खरं तर या बारच्या बाहेर असणाऱ्या ज्या कुंड्या आहेत त्यासोबतच इथले जे बोर्ड असतील ते सगळे त्यांच्याकडून तोडफोड करण्यात आलेली आहे। त्यासोबतच जे मेन नाव असणारं बोर्ड आहे त्याची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे, तो पूर्ण तोडण्यात आलेला आहे। या बाजूला जर पाहिलं तर इकडे सर्व तोडफोड करण्यात आलेली आहे। खरं तर हे सर्व बार जे आहेत ते आता पुण्यातले सर्व बंद असताना देखील अशा पद्धतीने या बारमध्ये रात्री 3 वाजेपर्यंत त्यापेक्षा जास्त वेळ जो आहे ती पार्टी सुरू होती। या पार्टीमध्ये ड्रग्सचं देखील सेवन केलं असल्याचं सध्या समजतंय। यासोबतच खरं तर आतापर्यंत या सर्व प्रकरणामध्ये 9 जणांवर जे आहेत ते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। शाई फेक जे आहे ते देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अतिशय आक्रमक भूमिका जी आहे ती पतित पावन संघटनेकडून घेतलेली पाहायला मिळते। नमस्कार। आपल्या या सांस्कृतिक पुणे शहरामध्ये पब विकृती ही चालू देणार नाही। पतित पावनने वेळोवेळी पुणे शहर पोलीस आयुक्तांना पत्र व्यवहार करून हे पुण्यात चालणारी पब संस्कृती बंद करा। गणेशोत्सवाचं सांस्कृतिक शहर हे आपलं आहे। गणेशोत्सवाच्या स्पीकर्सना बंदी, उच्च न्यायालयाचे आदेश असताना पण रात्री पब चालतात, पुण्यामध्ये ड्रग्स चालतात। हे पुण्यामध्ये चाललंय काय नक्की याचा निषेध आम्ही पतित पावन संघटना 100% करणार। आपले पुणे पोलीस आयुक्तांनी ज्या प्रकारे कारवाई करणं गरजेचं आहे, एवढं मोठं हिट अँड रन प्रकरण झालेलं असताना सुद्धा पुण्यामध्ये पब हे रात्रभर चालू असतात। कोरेगाव पब हे अजूनपर्यंत चालू आहेत, तरी पुणे शहर पोलीस आयुक्त काही करत नाही। त्यासाठी पतित पावन संघटना 100% आपापल्या पद्धतीने काम करणार। खरं तर या क्लबला जे आहे, या बारला जे आहे ते कालच सीज करण्यात आलं होतं, हे सर्व जे बंद करण्यात आलं होतं। मात्र तरी देखील या ठिकाणी येऊन पतित पावन संघटना जी आहे त्यांच्याकडून आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळते। संपूर्ण घटनेमध्ये आतापर्यंत 9 जणांना खरं तर गुन्हे 9 जणांवर दाखल करण्यात आलेले आहेत। अतिशय खरं तर वेगळा प्रकार जो आहे आपल्याला इथे पाहायला मिळतोय, तोडफोड जे आहे केलेली पाहायला मिळते। एकूणच यामध्ये आता नेमके कोण कोण या पार्टीमध्ये उपस्थित होते त्याचा पोलिसांकडून एकीकडे तपास केला जातोय, मात्र दुसरीकडे आता या विविध संघटना ज्या आहेत त्यांच्याकडून आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळते।